अहो, ज्या हगवणे कुटुंबांना मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचे माझ्या 3 इलेक्शनला त्या कुटुंबांनी काम केलंय, आज ती आत्महत्या करते हुंड्यासाठी. ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय. काही फरक पडत नाही, हे लढत राहतात, चालत राहतात. ही ताकद असली पाहिजे आणि ती फक्त भाषणात नाही, कृतीमधून केली पाहिजे आपण. त्यामुळे माझी फार अपेक्षा आहे, मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज. अहो, ज्या हगवणे कुटुंबांना मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचे माझ्या 3 इलेक्शनला त्या कुटुंबांनी काम केलंय, मला विश्वासच बसत नाही की ज्या पांडुरंग आपले हगवणेजी, ज्यांनी आदरणीय पवार साहेब, नाना नवले यांच्यावर 5 दशक काम केलं, अतिशय सुसंस्कृत काँग्रेसच्या विचाराचं कुटुंब, काय झालंय त्या कुटुंबामध्ये? शिकलेलं घर, त्यांची सून, आज ती आत्महत्या करते हुंड्यासाठी. ह्या महाराष्ट्र आपल्याला हवाय. आपली नैतिक जबाबदारी नाही पक्ष म्हणून की हुंडामुक्त महाराष्ट्र करायची, काय फक्त सत्तेमध्ये जा एवढंच आपलं लक्ष आहे? चला, आज निर्णय घ्या सगळ्यांनी की आजपासून पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी राखीव उठेल आणि शून्यातून प्रश्न. आणि काय वेळ लागतो, महाराष्ट्र फिरूया ना, लोकांपर्यंत जाऊया. वाढव, ज्याचा उल्लेख निलेश लंकेंनी केला, साहेब गाडीतून का फिरतात? आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये, कोण कुठल्या विमानातून उतरतंय, हेलिकॉप्टर, काय 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 येत. खरंच आहे, सत्तेमध्ये तर विचारूच नका. आता त्याच्यावर मी आज बोलणार नाही, व्यासपीठ नाही आणि त्यांच्यावर टीका करायला मी आज उभी नाही राहिलेले. पण हे अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. जर राजाच जर विमानाने फिरत असेल तर त्याला माहितीच नाही ना प्रजाचे हाल चाललेत काय. त्यामुळे लोकांच्या अंतःकरणात जाऊन, घरात, वाव, वाडी, वस्तीवर जाऊन बघा काय परिस्थिती झाली. तो फहाद म्हणला होता, राखीताईंना विचारा अर्बनायझेशनचे काय होते. त्या राखीताई रोज मुंबईत आंदोलन करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.